इयत्ता 10वी मध्ये शिकणाऱ्या संतोष मानेची यशोगाथा अनेकांना थक्क करणारी आहे. संतोषने एक उत्तम व्यावसायिक होण्याचं ध्येय पूर्ण केलंय, तेही वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी. सांगली जिल्ह्यातील दुष्काळी गावातील कुलाळवाडी इथे राहणारा संतोष गेल्या 2 वर्षांपासून गाई पालन करून दूध विक्रीचा व्यवसाय करतोय. पहिल्यांदा गाय घेतली तेव्हा वाटते 9,000 भेटत होते. आता सध्या 4 गाय आहेत, त्यांचे 70,000 ते 80,000 भेटतात मला. मग त्यातनं ते पैसे आल्यानंतर सध्या घरात पैसे पण येतात आणि माझं शिक्षण पण होतं आहे. सगळं दोन्ही पण होते ना सर. पहिले आई ऊसतोडीला जात होते, आईची गेल्या वर्षी ऊसतोडी बंद केली. नंतर आता औंदा पप्पांची पण ऊसतोडी बंद होणार आहे सर. मग सगळ्यांनी मिळून इथंच काम करावं. संतोषचे आई वडील ऊस तोडणीचे मजूर. अशा मजुरांच्या मुलांना आई वडिलांसोबत स्थलांतर करावं लागतं, त्यामुळे त्यांची शाळा सुटते. पण संतोषने ही वेळ स्वतःवर येऊ दिली नाही. नंतर मी बाहेर कामाला गेलो असतो तर मला दिवसभर लागलं असतं, माझं शिक्षण बुडत होतं. मग त्यासाठी सर यांचं कसं तास काम असते ना वाटतं, त्यासाठी माझं शिक्षण पण होतं आणि सगळंच होते सर. आता गायींचा चारा, पाणी, दूध काढणं, डेअरीत जाणं हे सगळं तो कुटुंबासोबत करतो, तेही स्वतःची शाळा सांभाळून. कोरोना संकटात लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर सर्व काही ठप्प झालं होतं. 7वीतल्या संतोषला घरात हातभार लावावासा वाटला. त्याने आई वडिलांकडे एक वेगळाच हट्ट धरला आणि त्या हट्टामुळे त्यांचं आयुष्यच बदललं. लॉकडाऊन पडलं त्या काळात बाबा संतोषनं म्हणला, पप्पा मला गाई घेऊन द्या तुम्ही. मी म्हटलं मोठमोठ्या माणसांना गाई सांभाळायची होत नाही, तो काय सांभाळणार. नाही म्हटलं कशी मी सांभाळतो, पण मला गाई घेऊन द्यायलाच पाहिजे. त्याने एक हट्ट धरला माझ्यावर. धाडस करून एक गाय घेऊन दिली त्याला. एक गाय घेऊन दिली. मग ती गाय आली, त्याचं दूध चालू झालं. 6 महिने राबते ऊसाचा पट्टा पडेपर्यंत. नवरा बायको एवढं पैसे ही एका गायीवर कमवू शकायला इथं. माझं आम्हाला बी जरा बरं वाटलं. मग त्यानं आणि जरा त्या गाईचं पैसे काय साठवलं, डेअरीवाल्याकडून काय घेतलं आणि एक गाय घेतली. मग ते 2 गायचं पैसे म्हटल्यावर आणि जरा आनंद झाला आम्हाला. मग मी एक गाय घेऊन दिली त्याला. आणि असं होत त्यानं त्याच्यावर 5 गाया केल्या. एक सोडून 2 विहिरी पाडल्या. शेतीत खात भरपूर पडायला आला. शेती पिकायला आले. वर्षाला नाही म्हणून तर 1,00,000-1.5 लाखाचा खातच मागून जाते त्या. आता हे झाल्यापासून आम्ही सुखात आहे आता. नाहीतर आधी लय आपदा झाली आमची. आता सुखात आहे, वर्षभर झाला आता मी ओसाला इथं राहिल्यापासून. संतोषला एक मोठा भाऊ आणि 2 बहिणी आहेत. त्यामुळे घर चालवणं, मुलींच्या लग्नाचा खर्च आणि शिक्षण यामुळे माने कुटुंबाची दमछाक व्हायची. कुटुंबाला 6 महिन्यांच्या ऊस तोडणीनंतर महिन्याकाठी फक्त 16,000 ते 18,000 रुपये मिळायचे. असं करून आपलं आम्ही 30 ते 35 वर्ष ऊसतोडी केली. एवढी करत असताना अजून मी आमच्या जन्माची आटती का नाही असे आम्हाला वाटत होते. परंतु आमच्या संतोषने सहभाग केल्यामुळं आम्हाला ऊसतोडल्या जायची गरज नाही. आम्ही आता सुखरूप जगू शकतो. स्थलांतरामुळे संतोष पहिलीपर्यंत शाळेत जाऊ शकला नव्हता, पण जिल्हा परिषद शिक्षकांच्या मदतीने त्याला 2रीत प्रवेश मिळाला होता. आता गावातच पशुपालनाचे धडे गिरवत संतोष अभ्यास करतोय. मुलांच्या हातात, एकदा टीनेजर मुलांच्या हातात, किशोरवयीन मुलांच्या हातात जर पैसा आला तर कदाचित ते चुकीच्या मार्गाने जाण्याची शक्यता असते. परंतु संतोषचं एक चांगली क्वालिटी, चांगली मूल्य आपल्याला यातूनच दिसतात की त्याने त्या पैशातून कुठलाही अपव्यय न करता त्याचा व्यवसाय त्याने वाढवला. जसं अगदी एखाद्या मॅनेजमेंट स्कूलमधून बाहेर पडणारा विद्यार्थी आपला व्यवसाय कसा वाढवायचा यासाठी सातत्याने प्रयत्न करत असतो, त्याच पद्धतीने संतोषने पैशाची बचत करून, काही कर्ज घेऊन, आईवडिलांची मदत घेऊन हा व्यवसाय वाढवला. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याने अभ्यासाकडे कुठेही दुर्लक्ष होऊ दिलं नाही. आई वडिलांची ऊस तोडणी बंद करून लहान वयातल्या या उद्योजकाने आपल्याच शिक्षणातला एक मोठा अडथळा दूर केलाय.